तर जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य टॉक्सर यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गाईज आज मी फक्त आज म्हणजे म्हणायला काय बोलायचं होता, आज मी दुपारी घरी जेवायला आलो कारण की दुपारी सकाळी मला खूप उशीर झाला होता आणि डबा पण नाही झाला होता, म्हणून म्हटलं जाऊ दे, म्हटलं आज दुपारी घरी जेवायला येऊ. टुडे आज तुम्हाला दाखवणार आमचं बेडरूमचं टूर. आमच्या बेडरूम आमच्या म्हणजे काय कुठे गेली हाय का इकडं हाय परे काय चालू आहे तुझं काम? भाकरी करत होती काय? गाईज आमच्या परीला भाकरी येते, भाकरी करत होती आताच भाकरी करून झाल्या हिच्या मस्त की. कोणची भाकरी? नाचणीची भाकरी केली आणि इथं बाजरीची भाकरी केली. मसूरची भाजी केली. कोणी केली आज? नक्की का? शपथ तुमचे. बापरे बाप, छान केली. चला आज आम्ही आज दाखवणार आमच्या लग्नाला काय काय आयर आलेलं नाही का. थोडस झालं, एवढं काय आलं नाही, थोडस झालं. जेवढं पुरेल तेवढं आले. जेवढं पुरेल तेवढं आले. मस्त म्हणजे जे गरजू होतं ते झालं बरोबर, जास्त काय आलं नाही एक्स्ट्रा. दाखवलं काय सगळं? काय आहे सगळं यात काय नाही. आपण बेडरूम टूर करणार आहे. मामाचं जेवण कर. चांगलं झालं का? करा का? तर गाईज हे आमच्या रूम. तुम्ही दरवेळेस आम्हाला बोलताय पब्लिक नाही का, तुम्ही भूमिनीच्या रूम मध्ये व्हिडिओ का काढताय? हा बोलली तू, ऐकली नाही का किती वेळा? मी तर ऐकलं. गाईज आमच्या लग्नाला आले हे दोन गोष्टी आयरला. हे आले मेकअप आरसा, वगैरे करायला. वाव, मेकअप आरसा आले मस्त की भारी भारी. हे तर बेडरूम बघितला असा आमचा बेड. छान असं हे आलं. कपाट आले आणि हे कपाट तर पहिलं होतं, तुम्हाला माहित होतं. जे आम्हाला लग्नाला कपाट आलं ना ते कपाट आम्ही मम्मीला देऊन टाकलं. आणि आमच्या बायकोचं डाएटचं सामान हे मस्त की मेकअप आरसा आहे, मस्त की भारी आहे ना. रोज मी अशी नटते, मी कशाला आरशात पाहू. गाईज गरम चालू खूप मला. ऐका ना काय वा वा, बापरे बाप, तू बारीक गॅस होता ताई. भाकर ठेवली होती. मला इकडे घेऊन आले ना. सकाळची आगाग होते नुसतं बाबा. गाईज कसं आहे आमचा बेडरूम बघा, छान मस्त आहे, की. एकदम मस्त आहे. आणि इथं माझे कपडे यात आणि इथं यांचे कपडे बरं? आणि मम्मीचे कपाट इथं. नाही कपडे नको दाखवू, कपडे आमचं कपाट लय भारी ठेवलंय मी. ठेवलं. कधी ठेवलं? मी आहे. कधी ठेवलं? मी तुमची बायको आहे, रोज आवडते मी. घड्याळ वगैरे व्यवस्थित. हे तुमचा ट्रॅक सूट आहे, हे तुम्ही रोज यूज करता म्हणून तसंच ठेवलं. गाईज मला गरम झालेलो. ऐका ना, मला हवा खाऊ दे गाईज. तुम्हाला भूक लागली? भूक तर लागली ते पहिले, पण म्हणलं आम्ही व्हिडिओ काढून घ्या पहिला, आमचं बेडरूम दाखवून घ्या मस्त आहे की. मामाचं पिक्चर बघणं चालू होतं. हे बाहेर का आले? लाईट का बंद केली यार? तू असं काय आपलं बेडरूम मध्ये व्हिडिओ काढणार होतो असं कसं? गाय तिथं कपडे लागले होते, तिला म्हणलं कपडे काढ, चांगलं बेडरूम दाखवायचे, कारण की आमची इथं पाऊस आले की आम्ही रूम मध्ये कपडे. इकडनं पण समोरून पण चेहरा दिसतो, इकडनं पण दिसतो, इकडनं पण दिसतं, सगळीकडनं आमचं तोंड दिसतं. आता बोलू नका तुम्ही, उठल्या तोंड नाही, असं काही नाही. आम्ही ना मित्रांनो इथं कुठं फ्रेम लावणार आहे. इथे समोर एक फ्रेम लावणार आहे. कोणची फ्रेम लावणार आहे? मम्मीची आणि तुमची आणि माझी. इथं आपल्या तिघांची लावणार आहे, आपल्या फॅमिलीची बाहेर लावणार आहे आणि इथे आपल्या दोघांची लावणार आहे. बापरे बाप गाईस, गरम हो राहिले बघा, बेकार गरम होत. कुठं इकडं मम्मी, तुम्ही, मी, आपण सगळे. मम्मीला कुठं मध्ये घेते आपल्या? का? मम्मीचा आपला फॅमिली फोटो बाहेर लावायचा आहे. बेडरूम मध्ये कसं असतं फक्त नवरा बायकोचेच फोटो असतात. हा का? हा, इथं लावायचा, इथं एक लावायचा, लग्नाच्या आधीचा, लग्न झाल्यावर. किती फोटो लावायचे असं तुला? का फोटो फ्रेम रूम करायचे? गाय तिला डायरेक्ट फोटो फ्रेम रूम करायचे. छान वाटतं गाईज. आमची गादी मस्त माहिती डायरेक्ट. सांग का दीदीची? नको गप. पाऊस आला नाही, काय वाजते काय माहिती. ऐका ना, तर आमचा बेडरूम कसा वाटला? छान आहे मस्त. काय आणते परे? कसं वाटलं ना? भारी मित्रांनो. आणि सॉरी हा, जास्त कॅमेरा हालवतो तर तुम्हाला काय सांगू, आमचा कॅमेरा हालतो सारखा. असं फेका फुटलं का करू एवढे? गाईज काय पण ठेवत असते रूम मध्ये पोरगी.
पण किती गाईज स्वच्छ ठेवले. खरं सांगू ना, आम्हाला एसी बसवायची का नाही मग? नाही बाबा, मला एसीचा प्रॉब्लेम आहे. गाईज मला एसी लागते, पण आमच्या बायकोला एसी आवडत नाही, कारण की प्रत्येकाच्या रूम मध्ये एसी झाली. सगळ्यांच्या रूम मध्ये एसी आहे, पण मला नाही का एसी मध्ये राहिली की मळमळ. या रूम मध्ये गेली की डायरेक्ट हिचं कसं गाडीमध्ये बसलो ना, गाडीमध्ये पण फुल गरम होतं हिला, म्हणजे आम्हाला फुल गरम होतं आणि हिला एसी सहन होत नाही आणि हिला मळमळ होत असेल. हिला गाडीमध्ये खूप त्रास होतो गाईज. हो तुम्हाला काय सांग, हा ना, गाडीत एसी सहन होत नाही. जेव्हा गाडीतली एसी सहन होईल मम्मी विनू दादा आणि ते आले, बाप रे बाप, फायनली. ऐका ना, काय मी काय म्हणत होती, बोल. आपण घरात इथंच एसी लावू, पहिले इथूनच सुरुवात करू, मग बाहेर. नाही पण गाडीमध्ये तुला सवय झाली पाहिजे ना, तू पहिली गाडीतली एसी सहन कर, मग आपल्या रूम मध्ये एसी तुला लावायला. पॅक पॅक वाटतं मला गाडीमध्ये. नाही गाडी येणार, गाडी दिला ना मळमळ होती गाडीमध्ये, सहन होत नाही गाडी. तुम्हाला एक सांग का, दाजीनं कुठे न्यायचं म्हटलं की असं डोक्याला ताण येतो. काय हा, सांगा? कारण की हिनं प्रत्येक वेळेस काल पण गाडी- आम्ही गेलतो ना फिरायला, त्यावेळेस पण हिने काचा खालीच ठेवते मी. काचा आणि खाली आम्ही कुठे ठेवते. 10 ठिकाणी उतरतो आम्ही, मग दाजी परत जातात, परत गाडीची काच लावतात. काय होत आहे मम्मी? थांब मम्मीला पाणी बिणी पिऊ दे, जरा दम घेऊ दे. लगेच मम्मीला बोलती काय, मम्मी. कारण हिला बोलायचा कंटाळा होता म्हणून डायरेक्ट म्हणते मम्मी. असं काही नाहीये, मी माहितीये. काय करते पिऊले त्रास दे जर का. बस जेवायला बसली ना बघा, ती थाट ठेवलंय तिथे, जेवण करून घ्यायचं बघा, असे खात नाही, फक्त लक्ष ठेवते. ऐका ना, बोल ना. म्हटलं आता येणार आहे. माझी मला वाट संध्याकाळी जास्त हे लागते, दिवसभर मला काहीच वाटत नाही बरं का, पण मला संध्याकाळी 5-6 वाजले का आता येते. काय आमच्या रूम मध्ये खूप अंधार वाटतं ना, एवढा मोठा बल्ब लावला तर. नाहीये, खूप मस्त आहे. नाही असं वाटतं अंधार आहे. आम्ही एक मस्त असा एक मोठा बल्ब लावणार आहे, कारण की तो छोटा लावलाय, याच्यात पण मोठा ट्यूबलाईट प्रकाश. लावायची, ट्यूबलाईट. ट्यूबलाईट लावायची का? कारण तो सगळीकडे प्रकाश पडतो त्याला. आमच्या लग्नात आलेले भांडे कुंडे. लग्न झालं अवघड असं काहीच. का हो? तुम्ही आताच बदलले. काल तर 1 महिना झाला. काल तर 1 महिना झाला, काय लगेच काल तर 1 महिना झाला. तुम्हाला कधी असं वाटतं का काय? मला त्रास देते? नाही, गाईचे मला रोज फोन करून विचारते, पण आता सध्या तिचा फोनच बिघडलाय ना, तर मला फोनच करत नाही आणि विचारत पण नाही. अहो कसं वाटतं तुम्हाला लग्न करून? कुठे आहे आमच्या बायकोचा फोन? फोन आहे. आणि मी चालू करतो. हे बघा. बघा कसं बघितलं, कसा होतोय बघितलंय. मम्मी बघा माझ्या फोनचं कसं घालत. हे आमच्या बायकोचा फोन आहे आणि फोन बघा कसा हँग होतोय बघा. या अर्धी स्क्रीन चालत नाही, इथून स्क्रीन एवढी चालते एवढी चालत नाही का मम्मी. रिपेअरिंग करायचं आहे. तू कधी आला? मी बोलतो आमच्या लग्नाला कसं आहेर आले मस्त की कपाट बेड नाही का मम्मी. हा छान आहे. ड्रेसिंग सॉरी, ड्रेसिंग टेबल आणि बेड कपाट. ऑलरेडी घेऊन ठेवलेला होता, मी येणार होती म्हणून. नाही ते पहिलंच होतं, तू येणार होती ना, ते जेव्हा घर घेतलं तेव्हाच मी घेऊन ठेवलं. हा तेव्हाच घेऊन ठेवला होता. म्हणून आम्ही डायरेक्ट जुनं कपाट आम्हाला घेतलं, नवीन कपाट मम्मीला दिला. दमली मम्मी. कुठे ब्लाऊज शिवायला गेलते काय? ब्लाऊज काल मॅक्सी बदलायला गेलते. कालचे आणलं ना ते शिवायला गेलते आणि बदली पण केली. अरे बाप रे, आधी त्याला आवडली नव्हती ना, त्याचे हा, हात असे वर होते. मला नाही आवडत, मला आवडत नाही. आणि काल मस्त गिरा पण घेतलं आणि काल घालूनच दाखवलं नाही रे. मग घातलं होतं रात्रभर. कपडे कुठे गेले? कपडे तिला बोलत तात्पुरतं काढून ठेव, नाही तर व्हिडिओ मध्ये लगेच पण दिसत होतं. मला होम टूर, बेडरूम टूर दाखवायचे ते आमच्या असं बेडरूम मध्ये काय काय आमचं बेडरूम. रोज पब्लिक बोलते तुम्ही भूमिवनीच्या व्हिडिओ मध्ये. आम्हाला पण स्वतंत्र बेडरूम आहे, प्रायव्हसी पण भेटते. एवढं आहे ना. हा नाही, ते रोज म्हणतात की तुम्ही भूमिवनीच्या रूम मध्ये का असता तिथं कसं. इथं बघा, इथं आता तुम्हाला दिसते जागा आहे का? आम्हाला थोडीच जागा आहे एवढी. तिथं कसं रील्स वगैरे काढता येत्या, मस्त रील्स वगैरे निघत्या. त्याचं कसं ते कपाट आहे ना इथं. त्यानंतर आम्ही पाठीमाग रूम आले ना, अख्खे कपड तिकडेच नेऊन ठेवणार आहे. नाही त्या रूम मध्ये फक्त धान्य काही पसारे. नाही तुझं कपाट राहील ना. माझं कपाट तर इथंच लागतं. नाही तुझं कपाट तिकडे टाकणार. नाही नाही तर आमचं बेडरूम नाही का, आम्ही तिकडे शिफ्ट करतो, हे तुझं तिकडं थांब. नाही मला एकटीला माझं बेडरूम तिकडे जाऊ दे. हो. मग कपाट पण तुझं तिकडच जाणार ना वहीन. कपाट मी उचलून घेऊन जाईन पाठीवर. त्या जेव्हा आलतो ना त्यावेळेस पण मी एकटीनेच घरात घेतले बरं का. सगळं आदित्यनेच केलेलं आहे बरं का हे. मी अशीच बोलते. आणि आदित्य फार हुशार आहे माझ्या ह्या कामामध्ये. कारण की मी कामच ते करतो ना. हा कामच ते करतो. मला आवडतं, आनंद आहे मला आदित्यावरती खूप.
चला मग आता मम्मी मला ना जेवायला पाहिजे, कारण की आज मी आणि आधी ते कसं मन असं जीव जाणणार जास्त आहे, लगेच काम करतो आपलं काय बी सांग. आमचं कसं ना, आमचं मनातलं आम्ही लगेच टांगू. मम्मीचं आणि माझं कसं आहे, आम्ही कोण असो. तसं मला म्हणायचं काय, माझे तिघही मुलं ऐकतात आणि तिन्ही सुना ऐकते, असं नाही मला हे बोलायचं. ऐकते का? हा ऐक. मला माहित नाही, कारण की मी आज कामावर. तिनंच स्वयंपाक केलाय, काय माहिती कसं केलाय. हा मामाने खाल्ला. हा ना. मामा सांगितलंच नाही, पण मामा म्हटले छान केलं. कधी बोलले? मग मी नाही विचारलं, बोलले, मामाला नाही काय बोलले, नाही बोलले, तिला बोलले जेवण बनवायला नाही लावलं बोलले. होतं. आज मस्त की जाणवणीच मस्त की भाजी कसली केली, मटाची का? अख्खी मसूर. अख्खी मसूर केली. हम्म. चला मग मित्रांनो, कसं वाटलं आमचं लग्नाचा आहेर? खूप नाही का? छान. खूप 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 छान. आपल्याला तर छानच वाटलं जेवण कसं का, बनवलं? पब्लिक फॅमिली लोकांना मस्त बनवलं. मामाने तर पूर्ण थाटच संपवलं, म्हणजे याचा अर्थ भारीच झाला असं. हा मग बरे. विषय आहे का, बायको कोणाची आहे? अरे बाप बाप बाप. सून कोणाची आहे? अरे बाप, कोणाची आहे? मम्मींची. नाव काय मम्मीचं? नाव नसतं घ्यायचं. सासूचं का? तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय.